महाटेट पेपर लीक प्रकरणावर एमआयएमचा संताप. कडक कारवाई करावी आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. अकोला. महाटेट परीक्षेतील कथित पेपर लीक प्रकरणावरून ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन एआयएमआयएम अकोला यांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाचे नेतृत्व मोहम्मद मुस्तफा पहेलवान आणि आसिफ अहमद खान यांनी केले. प्रतिनिधी मंडळाने सांगितले की अशा प्रकारच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होतो, तसेच परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी. निवेदन सादर करताना मोहम्मद मुस्तफा पहेलवान, आसिफ अहमद खान, इम्रान खान रब्बानी, मोहम्मद आकिब, शेख अन्वेज, मोहम्मद इस्माईल खान, महफूज खान, मोईन खान, फारूक पटेल यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी मंडळाने विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सक्षम आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्यात त्यातील मुस्लिमींचे सगळे कार्यकर्ता आम्ही सर्वांना अकोला जिल्हाधिकारी महोदयाला एक निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्रीच्या नावाने निवेदन असं आहे की हे महा TET परीक्षाचं जे कथित पेपर लीक झालेलं आहे त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि हे जे होऊन राहिला याच्या संबंधित जे लोक दोषी आहेत ज्यांच्यामुळे हा पेपर लीक झाला त्या दोषीवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि याचे संबंधित जे मंत्री आहेत त्या मंत्रीने आपला राजीनामा द्यावा. आणि याच्या अगोदर जसा नीटचा पेपर लीक झाला होता त्यामध्ये 16 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती, तशी पाळी येऊ नये म्हणून जे लोक दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि प्रशासनावर आमची हे विनंती आहे की जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही यापुढे हे विषयावर घेऊन आम्ही कठोर असा निर्णय घेऊन याच्यामुळे आम्ही एक आंदोलन करणार आहोत. त्याच्यामध्ये काही अनर्थ जर घडला तर त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला एक विश्वास दिलेला आहे की आम्ही हे जे निवेदन आहे ते मुख्यमंत्री साहेबाला आम्ही पाठवून देऊ आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही शिफारस करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून आता आम्ही अकोला शहर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचे सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी इथे उपस्थित होऊन आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आज ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अकोला शहर की जानिब से मुख्यमंत्री साहब को एक निवेदन दिया गया कलेक्टर साहब के ज़रिए से. निवेदन में मांग की है कि आए दिन कुछ ना कुछ पेपर लीक हो रहे हैं. इससे पहले नीट का पेपर लीक हुआ, अब TET का पेपर लीक हुआ. अगर इसी तरह से पेपर लीक होना ये कहीं ना कहीं प्रशासन की, कहीं ना कहीं गवर्नमेंट की लापरवाही है. तो संबंधित मंत्री ने इस पर बिल्कुल अपना राजीनामा दे देना, क्योंकि वो बिल्कुल मंत्री पद के लायक नहीं है. और हमने मांग की है कि जिन लोगों की वजह से ये पेपर लीक हुआ उसकी उच्च स्तरीय लेवल पे चौकसी की जाए और संबंधित लोगों पर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए. ये निवेदन आज का मोहम्मद मुस्तफा पहलवान साहब के नेतृत्व में दिया गया था. अगर कार्रवाई नहीं की गई तो अकोला मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.